मित्रमैत्रिणींनो, सप्तपदी पर्व नवे या नवीन कथेत मी सरोज तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. सप्तपदीचेच पुढील पर्व आहे हे, पण ही कथा 15 वर्ष समोर गेलेली आहे. याची कृपया तुम्ही नोंद घ्या. चला तर मग कथेला सुरुवात करूया. रिद्धी, परत सुरू झालं तुम्हा दोघांचं. मी मार देईन हा आता, फार झालं तुमचं. मंजिरी रिद्धीवर ओरडत होती. मॉम, तू मलाच का गं ओरडतेस? याला काहीच म्हणत नाहीस, रिद्धी इवलाचा चेहरा करून म्हणाली. तो लहान आहे. तू लहान आहेस का आता? कॉलेजला जाणार आहेस यावर्षी, मंजिरी चिडत म्हणाली. लहान आहे म्हणून काय झालं? खोड्या काढत असतो नुसता. तू आलीस की लहानसा चेहरा करून बघतो. बघ हा असा. काय रे आदू, कशाला खोड्या काढतोस तिच्या? नाही मम्मा, मी काहीच नाही केलं. दीदीच खोटा आरोप लावते माझ्यावर. तिचं बुक मी नाही लपवले तरी मलाच म्हणते ती, आद्विक केबिलवाना चेहरा करून म्हणाला. दोघंही अगदी आपल्या डॅडसारखे झालात. अभिनय असा करणार जसा काही यांच्यासारखा देवमाणूस कुणी असणारच नाही, मंजिरी वैतागत म्हणाली. बघ किती खोटं बोलतो. यानेच लपवले माझे बुक. खरं खरं सांग, नाहीतर मी धप्पाटा देईल तुझ्या पाठीत, रिद्धी म्हणाली. आद्विकने तोंड वाकडे करून चिडवले तिला. रिद्धी त्याच्या मागे मारायला पळाली. आद्या, सोडणार नाही मी तुला. मला वाकुल्या दाखवतोस? थांब तू आता, रिद्धी बोलत होती. काय करावे या मुलांचं कळत नाही मला. सारखेच भांडत असतात दोघं. डोकं दुखायला लागले यांचा गोंधळ ऐकून. मंजिरी बडबड करत किचनमध्ये निघून गेली. इकडे दोघा भावा बहिणींची पळापळी मारामारी सुरू होती. आद्विक पळता पळता भिंतीला धडकला आणि त्याच्या डोक्याला मार लागला. त्यातून रक्तही व्हायला लागले. रिद्धीने त्याला उचलले, पण त्याची जखम आणि रक्त बघून ती घाबरली. ती धावतच मंजिरीला बोलवायला गेली. मम्मा, ते आद्विक पडला, खूप रक्त येतंय, रिद्धी मोठ्याने श्वास घेत सांगत होती. अगं कसा पडला तो? म्हणून सांगत असते पळापळी मारामारी करू नका म्हणून. पण माझं ऐकतंय कोण? मंजिरी बडबड करतच घाईघाईने बाहेर आली. काय झालं माझ्या बाळाला? किती लागलं रे सोनूल्या? कशाला उगाचच पळत होतास? रिद्धी, फर्स्ट एड बॉक्स आण आणि क्रीम आण जरा. मंजिरीने आद्विकला जवळ घेतले आणि त्याला प्रेमाने कुरवाळू लागली. आद्विक मोठ्या मोठ्याने रडत होता. ती त्याला समजवण्याचा प्रयत्न करत होती, पण त्याचे रडणे बघून तिच्याही डोळ्यात अश्रू आले. रिद्धीने फर्स्ट एड बॉक्स आणला. मंजिरीने कापसाने त्याची जखम साफ केली आणि त्याच्यावर क्रीम लावून पट्टी बांधून दिली. मम्मा, फार दुखतंय. झालंच हा पिल्लू, आता नाही दुखणार. माझा स्ट्रॉंग बच्चा आहे ना, असं रडायचं नाही हा, मंजिरी आद्विकला कुशीत घेत म्हणाली. मम्मा, देवबाबाने शिक्षा दिली ना मला, म्हणून मी पडलो ना, आद्विक लहानसा चेहरा करून म्हणाला. कशाची रे? मी दीदीचा बुक लपवला ना म्हणून, आदू निरागसपणे बोलून गेला. हो तर, मस्ती केली की देवबापा शिक्षा करतातच. पण तू का लपवलास दीदीचा बुक? असंच, मला मजा येते दीदीची खोडी काढायला. नाहीतर ती तिच्या कामात असते ना, माझ्याकडे बघतसुद्धा नाही. तिची खोडी काढली की ती माझ्यासोबत भांडते. आम्ही पळापळी खेळतो, मग मला मज्जा येते, आद्विक म्हणाला. पण तिची चिडचिड होते ना बाळा, तिचं कामाचं बुक असेल ना ते, मंजिरी आद्विकच्या डोक्यात हात फिरवत म्हणाली. बघ माम, हा असा करतो आणि तूही मलाच ओरडतेस, रिद्धी म्हणाली. अगं लहान आहे ना तो अजून, त्याला समज यायची आहे. त्याला खेळावंसं वाटतं तुझ्याशी, पण तू खेळत नाहीस म्हणून मग तो खोडी काढतो. हो, आणि विचारल्यावर किती केविलवाना चेहरा करतो, नाही म्हणतो. असू दे, तुझा तोच जास्त लाडका आहे, रिद्धी गाल फुगवून म्हणाली. आणि डॅड तुझा जास्त लाड करतो ते चालतं तुला, आदू भांडणाच्या सुरात म्हणाला. तुम्ही दोघं आता परत सुरू करू नका. तू रे, लागलाय ना तुला, आराम कर. आणि परत मस्ती केलीस तर बघ, मंजिरी त्याला दम देत म्हणाली. त्याला सोप्यावरच झोपवून ती किचनमध्ये निघून गेली. इकडे दोघांची एकमेकांना खुन्नस सुरूच होती. काय झालं माझ्या आदूला? अरुंधती बाहेरून येताच आदूजवळ येऊन बसल्या. त्याची डोक्यावरची पट्टी बघून घाबरल्या होत्या त्या. मम्माजी, मी पडलो, आदू म्हणाला. कसा पडलास? दीदी पळत होती माझ्या मागे, मग धावताना पडलो मी. दीदी का पळत होती तुझ्या मागे? तू काहीतरी मस्ती केली असेल, हो ना, अरुंधती त्याच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाल्या. त्याने मान हलवून होकार दिला आणि त्यांच्या मांडीवर डोकं ठेवून पडला. चल, काही होत नाही, एवढंसं तर लागलंय. रात्री छान हळद आणि इलायची घालून दूध देते तुला, मग उद्या लगेच बरं वाटायला लागेल, अरुंधती त्याच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवत म्हणाल्या. मम्माजी, आज गोष्ट सांगशील मला? मी तुझ्याजवळ झोपणार आज. बरं, सांगेन.
अरुंधती त्याच्या गोबरे गाल धरत म्हणाल्या. बराच वेळ तो आजीसोबत गप्पा मारत होता. रिद्धी आपल्या रूममध्ये निघून गेली होती. मंजिरी चहा घेऊन आली. बघा मम्मा कशी मस्ती करतात ही दोघं. तुम्ही तर सांगा त्याला, कसं डोकं फोडून घेतलं बघा. वयच आहे त्यांचं मस्ती करण्याचं. आता नाही करणार तर कधी करणार? आणि एवढंसं लागल्याने काही होत नाही. हो ना गं मम्माजी, ही मम्मा पण सारखीच ओरडत असते. माझा ना कुणी लाडच करत नाही. हो, लाडच करत नाही, सगळे लाड तर पुरवून घेतोस तू, मंजिरी म्हणाली. असं नाही म्हणायचं बाळा, माझा तर लाडका आहेस ना तू, अरुंधती म्हणाले. मम्माजी, डॅड ओरडतील ना मला आता? नाही ओरडणार, आणि तो ओरडला तर मी ओरडेन ना त्याला, अरुंधती म्हणाल्या. आद्विक खुदकन हसला. त्याच्या गालात छानशी खळी पडली. आता हसायला काय झालं, मंजिरी म्हणाली. मम्माजी, डॅड पण असाच मस्ती करत असेल ना गं लहान असताना. तू पण ओरडायचीस का त्याला? नाही रे, माझा हर्ष फार शहाणा होता. त्याला ओरडायचा मला कधी कामच पडले नाही. खरं? मग मी डॅडसारखा का नाही झालो? मम्मा, तू करायचीस का गं मस्ती? आद्विक म्हणाला. हो बाबा, मीच करायची मस्ती. वय काय आणि प्रश्न किती विचारतो ह्या, मंजिरी पुन्हा वैतागली. 10 वर्षाचा झालो ना मी आता. आय एम अ बिग बॉय, आद्विक हातवारे करत म्हणाला. हो का, मग जरा शहाण्यासारखा वाग, मंजिरी म्हणाली. तेवढ्यात बाहेर गाडीचा आवाज आला. हर्ष आला होता. मम्माजी, डॅड आले, मी आलोच, त्याने पटकन सोप्यावरून उडी मारली आणि बाहेर यायला निघाला. अरे आदू, तू कुठे निघालास पळत? डॅड घरातच येणार आहेत ना, अरुंधती बोलत होत्या, पण तो कुठे ऐकतोय. पळतच जाऊन तो हर्षच्या पायाला बिलगला. माय लिटिल चाप, हर्षने त्याला उचलून घेतले. डोक्याला काय लागलंय? परत मस्ती केलीस ना, हर्ष बोलला. आदूने मान हलवून होकार दिला. डॅड, तू ओरडू नको हां मला, नाहीतर मम्माजी तुझ्यावर ओरडेल, तो हर्षच्या गालाला हात ठेवून म्हणाला. हर्षने त्याच्या गालाचा पाप्पा घेतला. का, मला का ओरडेल तुझी मम्माजी? मी तिचा लाडका आहे ना, म्हणून. असं होय, ओरडू दे, मला आवडतो तिचा ओरडा खायला. म्हणजे तू मला रागवणार आता? नको ना डॅड, आय एम सॉरी, आदू कान पकडत बोलला. ओके, त्याने आदूचे गाल धरले आणि त्याला खाली उतरवले. दोघं घरात पोहोचले होते. म्हणू, याला काय लागलंय, हर्ष आल्या आल्या मंजिरीला विचारत होता. तुम्ही त्यालाच का नाही विचारत? मी सांगते डॅड, याने माझी भूक लपवली आणि मला चिडवत पण होता. मग मी मागे धावले त्याच्या, तर हा पडला, रिद्धी म्हणाली. का रे, का लपवलीस दीदीची भूक? असंच, तो मान खाली घालून म्हणाला. तुम्ही फ्रेश व्हा, यांचं काय रोजचंच आहे. तर आजचा भाग इथपर्यंतच. भेटूया पुढच्या भागात लवकरच. तोपर्यंत आमच्या या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. आणि अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.